ओके, आवाज येतोय अमृता? येस और नो? काय मॅम? आवाज येतोय व्यवस्थित? येस मॅम, येतोय. ओके, तर आपण स्टार्ट करू आता. सगळे आले आहेत. ओके ओके मॅम. ओके. स्क्रीन दिसतीये सगळ्यांना? हो मॅम, दिसती. ओके, तर आता एक्झाम्पल आपल्याला असे सॉल्व करायचे की ज्यामध्ये इलिमिनेट थीटा. आता तुम्हाला माहिती आहे यामध्ये थीटा कुठे दिलेला आहे? डू यू नो वेअर इट इज गिवन थीटा? कोण सांगेल? या स्क्रीनवर तुम्हाला एक स्टेटमेंट मी लिहून दिले, x इज इक्वल टू a cos थीटा अँड y इज इक्वल टू b sin थीटा. तर यामध्ये थीटा कुठे आहे? कुठे दिसतोय तुम्हाला थीटा? लास्ट. ओके, cos थीटा sin थीटा. येस और नो? येस. तर आता क्वेश्चन असा असतो की यामधला जो थीटा आहे तो आपल्याला इलिमिनेट करायचा असतो. इलिमिनेट म्हणजे तो थीटा आपल्याला नकोय. थीटा व्यतिरिक्त जे काही राहील ते आपला आन्सर असेल. ओके, सो व्हॉट वी हॅव टू डू फर्स्ट, वी हॅव टू जस्ट शिफ्ट दिस ए टू लेफ्ट हँड साइड. ओके, लेफ्ट हँड साइडला शिफ्ट केल्यानंतर आपल्याला काय मिळणार? एक्स डिवाइड बाय ए. डिवाइड का होणार? कारण इथे मल्टिप्लिकेशन असतं ज्यावेळी आपण साइड चेंज करतो, राईट हँड टू लेफ्ट हँड और लेफ्ट हँड टू राईट हँड. तर जे काही ऑपरेशन असतं, ऑपरेशन म्हणजे मल्टिप्लिकेशन असेल तर ते डिव्हिजन होतं, डिव्हिजन असेल तर ते मल्टिप्लिकेशन, किंवा ऍडिशन असेल तर ते सबट्रॅक्शन होणार आणि सबट्रॅक्शन असेल तिथे ऍडिशन होणार. ओके, सो वी आर चेंजिंग ईच साइड टू लेफ्ट हँड साइड. Now we are having only cos theta at right hand side. Then same process we have to follow here, that y upon b. इथे काय करणार आपण की b ला शिफ्ट करणार लेफ्ट हँड साइडला आणि y अपॉन b इज इक्वल टू होणार साइन थीटा. ओके, इज इक्वल टू साइन थीटा. आता यानंतर तुम्हाला आयडेंटिटीज माहिती आहेत का रे? आयडेंटिटीज, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज, डू यू नो एनीबडी? कोणाला आयडिया आहे आयडेंटिटीजची? एनीबडी? येस और नो? At least say yes, no, so that I can understand. ट्रिग्नोमेट्रीची काही आयडिया आहे का? ऑलरेडी हा चॅप्टर स्टार्ट केलेला होता, पण त्यावेळी आय थिंक तुम्ही मे बी नसाल. ऍटलीस्ट तुम्ही काहीतरी रिप्लाय द्या म्हणजे मला कळेल की तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीची आयडिया आहे की नाही, की थोडं बेसिक रिवाइज करायचंय. हा जय. आवाज येत नाहीये मला. अमृता तू सांग. अमृता मॅम, त्यावेळेस मी नव्हती. ओके, पण आयडिया आहे का ट्रिग्नोमेट्री म्हणजे काय असतं किंवा साइन थीटा कॉस थीटा काय असतं? नाही, ते सूत्र आहे ते हा, येस, करेक्ट करेक्ट. ओके, ठीक आहे, काही हरकत नाही, सगळे लक्ष द्या. आयडेंटिटीज मी लिहून देते इथे. पहिली आयडेंटिटी असते की साइन स्क्वेअर थीटा, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. याचा अर्थ काय? जेव्हा कधी तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करताना साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा असं जेव्हा दिसेल त्यावेळी त्याची किंमत असते 1. ओके,
तर आता याच्या पुढे आपल्याला स्टेप काय करायची, आपल्याला या दिलेल्या क्वेश्चन मधून थीटा आपल्याला इलिमिनेट करायचे. मग आता आपण काय करणार, या आणि या टर्म मध्ये दोन्ही साइडला स्क्वेअर करणार. ठीक आहे, म्हणजे इथे तुम्ही लिहिणार स्क्वेअरिंग ऑन बोथ दी साइड्स, म्हणजे दोन्ही बाजूला वर्ग करून. ओके, मग आता काय येणार, इथे येणार x प्लस a चा वर्ग, x प्लस a चा वर्ग इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा. हे कसं आलं की आपण स्क्वेअरिंग ऑन बोथ दी साइड्स केलं, म्हणजे दोन्ही साइडला आपण स्क्वेअर केलेलं आहे. सेम प्रोसेस वी हॅव टू फॉलो फॉर दिस ऑल्सो. इथे काय येणार, y अपॉन b याचा वर्ग, y अपॉन b वर्ग इज इक्वल टू साइन स्क्वेअर थीटा. काय आलं, इज इक्वल टू साइन स्क्वेअर थीटा. यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? नाही मॅम. Okay, okay. Now what we have to do, we have to just add these two terms together. How to add? RHS to RHS and LHS to LHS. LHS means left hand side. Left. RHS means right hand side. Right hand side. Okay. So yes, this is the right hand side and this is also right hand side. So what we have to do? We have to just add the right hand side and left hand side on left hand. Okay. So what we will do here? This is x raised to 2 and a raised to 2. So we can write separately also x square divided by a square. And then left hand side of this one is plus y square divided by b square. Yes. Now this is done about LHS. Now right hand side we have to write cos square theta Theta plus upon yes plus sin square theta, because this is the right hand side. Yes, plus sin square theta. So now you know the identity whatever I wrote here. इथे मी लिहिलेली identity sin square theta plus cos square theta is equal to 1. So final answer काय येईल आपलं, लेफ्ट हँड साइड ऍज इट इज येणार, मी या साइडला लिहिते. फायनल आन्सर आपलं येणार एक्स स्क्वेअर डिवाइड बाय ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डिवाइड बाय बी स्क्वेअर इज इक्वल टू 1. आता हे झालं तुमचं फायनल आन्सर. वाय? बिकॉज वी इलिमिनेट थीटा फ्रॉम दी क्वेश्चन. आपण काय केलं, क्वेश्चन काय होता आपला, की आपल्याला दिलेल्या टर्म मधून थीटा इलिमिनेट करायचा होता, म्हणजे थीटा नको होता आपल्याला. मग आता आपल्याला जे फायनल आन्सर मिळाले त्यामध्ये थीटा दिसतोय का तुम्हाला कुठे? नाही. येस. सो इन दिस वे यू हॅव टू सॉल्व द क्वेश्चन. हे सगळ्यांनी लिहून घ्या. नोटबुक आहे का सगळ्यांच्याकडं? येस. टायटल द्या, Yes, ma'am. इलिमिनेट थीटा. ओके, इलिमिनेट थीटा. आणि हे एक्झाम्पल लिहा. त्यानंतर मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते, तुम्हाला सॉल्व करता येते का आपण चेक करू. ठीक आहे, लिहून झालं की मला सांगा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण लगेच स्टार्ट करू. फक्त तुम्ही एक्झाम्पल लिहून घ्या. सगळ्यांना कळालं का? पण काही डाऊट नाही ना या एक्झाम्पल मध्ये? No, ma'am. Okay, fine. Write down fast so that we will start with the next example. Done? Yes or no?
येस सर नो झालं का लिहून? अमृता, प्रद्युम्न, प्रशांत लिहून झालं? येस सर नो? Yes, ma'am. Okay, Yes, so ma'am. shall we start with the next one? Now, you have to try. Okay. What is the question? Eliminate theta from the given equation. So next question I'll share with you. Just a minute. See, next question is x is equal to a cos cube theta and y is equal to b sin cube theta. Sine cube theta. Yes, that is your question. We have to eliminate theta from the given question. फर्स्ट स्टेप काय असेल? ललित कुमार तू सांगशील फर्स्ट स्टेप काय आपण करणार? फर्स्ट स्टेप X upon A is equal to yes, very good. X upon a is equal to cos cube theta. cos Absolutely theta. correct. Cos cube theta. cos क्यूब थीटा. क्यूब आहे ना इथे क्यूब दिलेला आहे. पहिल्या एक्झाम्पल मध्ये फक्त कॉस होता. Play. आता इथे cos क्यूब दिलेला आहे. येस, व्हेरी गुड. फर्स्ट स्टेप राईट डाउन एव्हरीबडी. x upon a is equal to cos cube theta. And same we have to follow for this also. So what you will get? Y upon B is equal to sine cube theta. Yes, correct. Y upon b is equal to sine cube theta. Done? First step done? Yes. Now I'll just write that identity again here. What we have to use? Cos square theta plus sine square theta is equal to 1. That we have to use for this example for eliminating theta. आता पहिलं जो एक्झाम्पल होतं त्यामध्ये कॉस थीटा इथे होतं, पण आता काय आहे? कॉस क्यूब थीटा आहे. पण कॉस क्यूब थीटा असल्यामुळे आपल्याला कॉस स्क्वेअर थीटा यूज करता येणार नाही स्क्वेअर करताना. तर यासाठी आपल्याला इथे स्टेप काय करावी लागेल की टेकिंग क्यूब रूट ऑन बोथ दी साइड्स. क्यूब रूट डू यू नो? क्यूब रूट माहितीये का तुम्हाला? क्यूब रूट अमृता Yes, काय ma'am. असतं क्यूब रूट? घन असतो मॅम. येस, घन कोणत्या टर्मचा आहे तो आपण शोधायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर 8 हा नंबर असेल तर 8 चं क्यूब रूट काय असतं रे? कशाचं मॅम? 8 हा नंबर आहे. 8 हा अंक आहे तर त्याचा क्यूब रूट काय असतो? क्यूब रूट का ना? क्यूब रूट म्हणजे काय? 8 हा कोणत्या संख्येचा घन आहे? कोणत्या संख्येचा आहे? बघा इथे मी साइडला एक्झाम्पल लिहून देते. जेव्हा तुम्ही 2 इंटू 2 इंटू 2 करता म्हणजे 2 ला 3 वेळा गुणाकार करता त्यावेळी तुम्हाला आन्सर मिळतं 8. ओके, म्हणजे 8 हा काय झाला? 2 चा क्यूब. म्हणजे तो तुम्ही लिहिता कसा? 2 रेज टू 3 इज इक्वल टू 8. म्हणजे 2 चा क्यूब आहे 8. पण जर तुम्हाला 8 मॅम 8 चा कशाचा घन क्यूब हा 8 हा कशाचा क्यूब आहे हे शोधायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागतं? क्यूब रूट घ्यावं लागतं. हे बघा असं क्यूब रूट म्हणजे इथे येणार तुमचं क्यूब रूट ऑफ 8. म्हणजे 8 हा कोणाचा क्यूब आहे? मग याच्या नंतर हा 3 कॅन्सल होतो आणि आन्सर येतं 2. म्हणजे 2 चा क्यूब आहे
8 हा त्याचा अर्थ होतो. हे एक जनरल एक्झाम्पल दिलं मी. सेम इथे आता आपल्याला काय करायचंय, क्यूब रूट घ्यायचंय दोन्ही साईडला. म्हणजे काय, याचा जो घातांक आहे म्हणजे एक्सपोनंट आहे तो आपला चेंज होणार आहे 1/3. 1/3 म्हणजेच आपला क्यूब रूट असतो. सेम प्रोसेस वी हॅव टू फॉलो हिअर ऑल्सो. cos क्यूब थीटा रेज टू 1/3. कारण आपण इथे काय करतोय, क्यूब रूट घेतो दोन्ही साईडला. का, कारण आपल्याला कॉस स्क्वेअर थीटाची आयडेंटिटी यूज करायची. त्यासाठी आपल्याला फक्त कॉस थीटा पाहिजे आणि इथे क्यूब आहे तो आपल्याला कॅन्सल करायचा आहे. दॅट्स वाय वी आर टेकिंग क्यूब रूट. ओके, सो हिअर ऑल्सो वी विल गेट y अपॉन b रेज टू 1/3. रेज टू 1/3 इज इक्वल टू इथे येणार साइन क्यूब थीटा रेज टू 1/3. ही स्टेप समजली सगळ्यांना? Yes, ma'am. ओके, त्यानंतर आता आपल्याला काय करावं लागेल, आता हे आन्सर तर ऍज इट इज राहणार. x अपॉन a रेज टू 1/3 यामध्ये काहीही बदल करायचा नाही. आता बदल कुठे होणार आहे बघा, बदल होणार आहे हा जो 3 आहे हा 3 गुणिले 1/3 म्हणजे हा 3 कॅन्सल होणार या 3 ला आणि उरणार फक्त कॉस थीटा. ओके, 3 will get cancelled so that we have only now cos theta. And here y upon b raised to 1/3 as it is. There is no change in this LHS. So now again same Sin 3 theta. will get cancelled. We are getting here sin theta. Theta. आता ओरिजिनल आपला जो लास्ट क्वेश्चन होता त्या फॉर्मॅट मध्ये आपल्याला आन्सर मिळालं. आता आपण काय करायचं, आपल्याला ही आयडेंटिटी यूज करायची. येस और नो? येस और नो? Yes. का, कारण आपल्याला थीटा इलिमिनेट करायचंय. ओके, मग आता काय करणार आपण, टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड्स. हे ऍक्च्युली तुम्हाला लिहायचं असतं इथे, असं लिहायचं असतं, टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ दी साइड्स. तर ते तुम्ही लिहा, नोटबुक मध्ये लिहा. ओके, मग ज्यावेळी दोन्ही साइडला स्क्वेअर घेतो आता त्यावेळी इथे काय होणार, इथे 1 into 2 येणार कारण स्क्वेअर घेतोय आपण. मग जो ऑलरेडी एक्सपोनंट आहे त्याला आपल्याला 2 ने गुणायचे. म्हणजे इथे येणार x अपॉन a रेज टू 2/3. 2/3 आणि इकडे येणार कॉस स्क्वेअर थीटा. कारण आपल्याला काय करायचंय, स्क्वेअर करायचे दोन्ही साइडला. म्हणजे इथे मिळाला आपल्याला कॉस स्क्वेअर थीटा. आता याही दोन्ही बाजूंचा आपल्याला स्क्वेअर करायचंय. म्हणजे इथे काय येणार, y अपॉन b रेज टू 2/3. रेज टू 2/3 आणि या साइडला येणार साइन स्क्वेअर थीटा. आता आपली नेक्स्ट स्टेप कोण सांगेल, आपण लास्ट एक्झाम्पल मध्ये कशी नेक्स्ट स्टेप केली होती, कोणाला आठवतीये का नेक्स्ट स्टेप? पहिल्या एक्झाम्पल मध्ये आपण जेव्हा आपल्याला कॉस थिटा साइन थिटा मिळालं होतं त्यावेळी आपण नेक्स्ट स्टेप काय केलेली, आपल्याला आयडेंटिटी यूज करण्यासाठी आपण काय करणार, Theta get cancelled. हा पण त्यासाठी आता आपल्याला LHS RHS ची ऍडिशन करावी लागेल ना, कारण इकडे कॉस स्क्वेअर आहे इकडे साइन स्क्वेअर आहे. म्हणजे दोन्ही साइडची आपल्याला काय करावी लागेल, ऍडिशन. Addition. Addition. हा, व्हेरी गुड. म्हणजे आता इथे येणार x अपॉन a. आता डाव्या बाजूची ऍडिशन करायची, x अपॉन a रेज टू 2/3 आणि इकडची डावी बाजू म्हणजे काय येणार, प्लस Y upon B. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. y अपॉन b रेज टू 2/3. येस 2/3 and RHS राइट हँड साइड काय येईल,
cos square theta हा प्लस sin square theta. येस करेक्ट प्लस साइन स्क्वेअर थिटा. आणि आता याच्या नंतर आपण आयडेंटिटी काय वापरणार? जी आयडेंटिटी मी आधी लिहून दिलेली ती. आता राईट हँड साइडची किंमत काय झाली? व्हॅल्यू काय झाली? ओनली 1. Because this is the identity cos square theta plus sin square theta is equal to 1. So we got this term here. That's why the right hand side will become 1 only. आणि फायनल आन्सर काय येणार तुमचं? x upon a. इथे लिहा फायनल आन्सर x upon a raised to 2 upon 3 plus y upon b raised to 2 upon 3. सगळ्यांनी एक्झाम्पल लिहून घ्या. हे फायनल आन्सर आपलं आलं की ज्यामध्ये आपण थीटा इलिमिनेट केला. काय केला? थीटा इलिमिनेट केला. दॅट विल बी युअर फायनल आन्सर. बॉक्स मध्ये जे आलंय ते आपलं फायनल आन्सर आहे. ओके, समजलं कसं केलं आपण? प्रशांत समजलं तुला? प्रशांत, प्रद्युम्न, अनमोल समजलं? सॉरी Yes, ma'am. हा समजलं. ओके, लिहून घ्या. लिहून झाल्यानंतर मला सांगा. आपण नेक्स्ट एक्झाम्पल स्टार्ट करू. मॅम झालं. डन? झालं टीचर. ओके, एव्हरीबडीज इट इज डन. ओके, आता हे थोडं जो एक्सपोनंट होता तो थोडा तुम्हाला या स्टेपला थोडा प्रॉब्लेम वाटला असेल, पण आता अजून एक इझी एक्झाम्पल देते ज्यामुळे तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुमच्या आता लक्षात आलं असेल पहिल्यांदा काय करायचंय त्याच्यानंतर काय. आता एक एक्झाम्पल देते, ते तुम्ही ट्राय करा आता. जस्ट अ मिनिट. राईट डाऊन x is equal to 2 plus 3 cos theta. I'll write x is equal to 2 plus cos theta and y is equal to, लिहून घ्या एक्झाम्पल, y is equal to 5 plus 3 sin theta. 5 plus 3 sin theta. ओके, आता हे पण इझी आहे, फक्त यामध्ये 2 आणि cos theta यामध्ये मल्टिप्लिकेशन नाही दिलेलं, यामध्ये ऍडिशन दिले. मग ज्यावेळी आपल्याला नंबर चेंज करायचा असतो लेफ्ट हँड टू राईट हँड और राईट हँड टू लेफ्ट हँड, जर साइन प्लस असेल तर ते चेंज झाल्यावर मायनस होतं, हे लक्षात ठेवा. आता लास्ट एक्झाम्पल होतं त्यामध्ये मल्टिप्लिकेशन होती म्हणून तो चेंज झाल्यानंतर डिव्हिजन झाली. आता इथे काय होईल ते थोडा विचार करा. पहिली स्टेप कोण सांगेल, कोण ट्राय करेल? फर्स्ट स्टेप चुकलं तरी चालेल, तुम्ही बोला. Cos theta is equal to x minus 2. व्हेरी गुड, ऍब्सोल्युटली करेक्ट, ऍब्सोल्युटली करेक्ट. व्हेरी गुड अमृता. इथे येणार x. आता हा जो 2 आहे तो इकडे शिफ्ट होणार आहे, पण इथे साइन प्लस आहे दोन्ही साइडला म्हणून ते चेंज होणार आणि ते होणार मायनस. म्हणजे इथे येणार x minus 2 इज इक्वल टू कॉस थिटा. आता या साइडची y साइडची स्टेप कोण सांगेल? एनीबडी एल्स? Y minus 5 is equal to 3 sin theta. Very correct, very correct. See, y minus 5 is equal to 3 sin theta. Correct.
आता याच्या नंतर काय येईल रे? sin theta is equal to y minus phi upon 3. येस. आता इथे कॉस थिटा मिळाला आपल्याला, इथे आपल्याला काहीही चेंज करायचा नाहीये. पण इथे 3 आहे, साइन थिटा एकटा नाहीये, त्याच्यासोबत 3 हा नंबर आहे. मग तो मल्टिप्लिकेशन मध्ये, मग तो जर इकडे शिफ्ट करायचा असेल तर तो होणार डिव्हिजन मध्ये जाणार. म्हणजे इथे काय येणार, y मायनस फाय डिवाइड बाय 3 आणि इकडे येणार साइन थिटा. आता आपल्याला साइन थिटा मिळाला आणि इथे आपल्याला कॉस थिटा मिळाला. आता आपली काय स्टेप असते, नेहमीची स्टेप काय असते आपली? नेहमीची स्टेप काय असते आपली? आपल्याला काय करावं लागतो? स्क्वेअर करावा लागतो दोन्ही बाजूला. त्यानंतर आपल्याला कॉस स्क्वेअर थिटा आणि साइन स्क्वेअर थिटा मिळणार. मग आता याचा स्क्वेअर करणार म्हणजे इथे लिहिणार आपण x मायनस 2 याचा स्क्वेअर इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा आणि इकडे येणार y मायनस फाय डिवाइड बाय 3 याचा स्क्वेअर आणि साइन स्क्वेअर थीटा. साइन स्क्वेअर थीटा येणार. ओके. आता या दोघांची ऍडिशन करावी लागेल आपल्याला, म्हणजे राईट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइडची ऍडिशन करावी लागेल. येस. फायनल आन्सर आपलं काय येणार, x मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y y मायनस फाय अपॉन phi upon 3 येस रेज टू 2 इज is इक्वल equal टू to 1. कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा. आणि आपल्याला आयडेंटिटी आता मिळाली, याचीच किंमत होणार आपली 1. म्हणजे फायनल आन्सर काय मिळालं आपल्याला, x मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस 5 डिवाइड बाय 3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1. अंडरस्टूड? Yes. सगळ्यांना समजलं? Yes, ma'am. एनी डाऊट? No. शुअर? नो एनी डाऊट ना? हे एक्झाम्पल कोणत्या प्रकारचे सोडवले आपण? Eliminate theta. Yes, very correct. Eliminate theta. So now we are going to start with the questions like LHS, RHS is given and you have to prove that both sides are equal. Means LHS is equal to RHS. अशा प्रकारचे एक्झाम्पल आता आपण स्टार्ट करू सॉल्व करायला. ओके, रेडी सगळे? येस. Yes. ओके ओके. आता पहिल्यांदा आपण काय करू, तुमचा जे टेक्स्टबुक आहे, सगळ्यांच्याकडे टेक्स्टबुक आहे का रे? Yes, ma'am. आहे. ओके. तर टेक्स्टबुक मधलं पेज नंबर सांगते मी तुम्हाला, पेज नंबर 26. ते ओपन करा. आय शेअर द स्क्रीन. ज्यांच्याकडे नसेल त्यांनी स्क्रीन चेक करा. सगळ्यांचं हेच एक्झाम्पल आहे ना, सेम जे स्क्रीनवर दिसतंय ते? येस और नो? सगळ्यांना स्क्रीन दिसतीये? Yes, ma'am. ओके. आता हे क्वेश्चन्स कसे असतात, इथे आता सॉल्व्ड एक्झाम्पल आहे. तर यामध्ये काय आहे की LHS दिलेली आहे, RHS दिलेली आहे आणि तुम्हाला त्याच्या आधारे तुम्हाला या टर्मची किंमत शोधायची. तर आता बघा काय दिलेलं आहे, tan थीटा प्लस 1 tan थीटा इज इक्वल टू 2 ही व्हॅल्यू दिलेली आहे आणि आपल्याला शोधायची आहे काय, tan स्क्वेअर थीटा प्लस 1 tan स्क्वेअर थीटा.
मग यासाठी आपल्याला जी दिलेली माहिती आहे त्याचा वापर करावा लागतो. मग सोल्युशन कसं स्टार्ट केले बघा. वी हॅव tan थीटा प्लस 1 tan थीटा इज इक्वल टू 2. म्हणजे हे आपल्याकडे आहे. हा कोणाला बोलायचंय काही? येस. ओके. यानंतर काय करायचं आपल्याला इथे जो आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेला आहे की तुम्हाला tan स्क्वेअर थीटा शोधायचंय, पण आपल्याकडे काय आहे फक्त tan थीटा आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, जी दिलेली टर्म आहे त्याचा स्क्वेअर करावा लागेल. मग आता तुम्हाला माहिती आहे इथं ही टर्म म्हणजे काय कन्सिडर करा, a प्लस b. आता तुम्हाला माहिती का a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर काय असतो? a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर अल्जेब्राईक मध्ये झालेलं आहे. A square plus कोणाला B आठवते? square plus 2AS. पुन्हा सांग. A square plus 2AB B plus B square. square. Yes, absolutely correct. Just a minute. I'll share one more screen so that. Just a minute. Very correct. Whatever you told, that is absolutely correct. That a plus b whole bracket square is what? A square plus 2ab plus b square. म्हणजे पहिल्या टर्मचा स्क्वेअर प्लस 2 into both terms a and b plus b square. Okay. So just a minute. We will see this example on another screen. Okay. तर आता इथे यांनी काय केले बघा, या टर्मला कन्सिडर केलं a प्लस बी, म्हणजे a प्लस बी असं कन्सिडर केलं. म्हणजेच तुमचा a काय झाला, tan थीटा. a त्यांनी कन्सिडर केला tan थीटा आणि b काय कन्सिडर केला 1 tan थीटा. ओके, b कन्सिडर केला 1 tan थीटा. आता a प्लस बी चा स्क्वेअर करायचा आहे, म्हणजे तुम्हाला कोणता फॉर्म्युला वापरणार? आता तुम्ही जो करेक्ट आन्सर दिला तो a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b B स्क्वेअर. square. ओके, येस. म्हणजे आता a आपल्या क्वेश्चन मध्ये a काय आहे तर tan थीटा. मग आता पहिल्या टर्मचा वर्ग म्हणजे इथे लिहावं लागेल tan स्क्वेअर थीटा. ओके, इथे काय लिहिणार आपण? tan स्क्वेअर And square थीटा theta. प्लस येस प्लस 2 into आता a काय आहे अगेन tan थीटा. येस, आय शो हिअर. Tan theta. इथे लिहिले बघा 2 into tan थीटा मल्टिप्लाय बाय b. आता इथला b कोणता आहे आपला 1 tan थीटा. येस, तो b इथे लिहिला प्लस b स्क्वेअर. आता 1 चा स्क्वेअर हा नेहमी 1 येतो आणि tan थीटाचा स्क्वेअर येणार tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू, आता राइट हँड साइड इज 2, so 2 square is 4. So now see this tan theta हा अंशामध्ये म्हणजे न्यूमरेटर मध्ये आणि हा tan थीटा हा डिनॉमिनेटर आहे म्हणजे छेदामध्ये आहे. म्हणजे हा tan थीटा कॅन्सल होणार या tan थीटाला आणि इथे मधली टर्म फक्त राहणार 2 आणि पहिली टर्म आहे tan स्क्वेअर थीटा प्लस 2 आणि प्लस 1 tan स्क्वेअर थीटा. स्क्रीन दिसतीये ना सगळ्यांना? तर स्क्रीन मॅम दिसत नाहीये. दिसत नाही. आता दिसते? नाही. ओके, जस्ट मिनिट. मी पुन्हा शेअर करते. आय थिंक येस मॅम. जस्ट अ मिनिट. रेंजचा काहीतरी इश्यू झाला. ओके, नाव यू आर एबल टू सी. स्क्रीन दिसतीये का? No.
दिसत नाहीये मॅम. जस्ट मिनिट, थोडा नेटवर्क इश्यू आहे. I'll explain orally. Just a minute. त्यानंतर काय करणार आपण, टॅन थिटा कॅन्सल झाला. कोणाचं तरी माईक आहे, माईक. ओके, बघा पहिली टर्म काय होती, जोपर्यंत नेटवर्क इश्यू सॉल्व्ह नाही होत तोपर्यंत मी ओरली सांगते. आवाज तर क्लिअर आहे ना माझा? हो. Yes. Yes, ma'am. हा, ओके. Just a minute. Again, I'll try to share the screen. Okay. आपली पहिली टर्म होती टॅन स्क्वेअर थीटा. टॅन स्क्वेअर थीटा प्लस 2 मधल्या टर्म मध्ये टॅन थीटा आपला कॅन्सल झाला, म्हणजे मध्ये फक्त मिळाला आपल्याला 2, आणि त्याच्यानंतर होती 1 प्लस टॅन स्क्वेअर 1 अपॉन टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 4 होता, कारण त्या राईट हँड साइडचा पण आपण स्क्वेअर केला होता, 4 केला होता. आता जो 2 आपल्याला मधल्या टर्म मध्ये मिळालेला आहे तो 2 आपण शिफ्ट करणार राईट हँड साइडला. मग तो प्लस मध्ये होता तो जाणार मायनस मध्ये, म्हणजे राईट हँड साइडला काय होणार, 4 मायनस 2. राईट हँड साइडला होणार 4 मायनस 2, म्हणजे येणार इज इक्वल टू 2. आणि लेफ्ट हँड साइडला काय उरणार, फक्त टॅन स्क्वेअर थीटा प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 2. आणि आपल्याला क्वेश्चनच असा विचारला होता की टॅन स्क्वेअर थीटा प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर थीटा याची व्हॅल्यू काय, आणि आपल्याला व्हॅल्यू मिळाली इज इक्वल टू 2. ओके, समजला क्वेश्चन? Yes, ma'am. ओके, सगळ्यांच्याकडे टेक्स्टबुक आहे ना? टेक्स्टबुक मधले तुम्ही लास्ट जी स्टेप आहे ती बघू शकता, कारण आता माझी स्क्रीन शेअर होत नाहीये. तर लास्ट स्टेप जी मी एक्सप्लेन केली ती समजली का? हो मॅम. ओके, नेटवर्कचा थोडा इश्यू आहे. जस्ट अ मिनिट, आय रिस्टार्ट इट अगेन. ओके, तर तुम्हाला मी ओरली आता आयडेंटिटी सांगते. पहिली आयडेंटिटी आहे आपली साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घेतली तरी चालेल. ओके, त्याच्यानंतर अजून एक आयडेंटिटी आहे जी टॅन आणि कॉटशी रिलेटेड आहे, ती लिहून घ्या. कोसेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा. लिहिताय ना सगळे? पुन्हा रिपीट करते मी. कोसेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा. That is the second identity. First it is sin square theta plus cos square theta is equal to 1. Second it is cosec square theta is equal to 1 plus cot square theta. And third it is sec square theta is equal to 1 plus tan square theta. Sec square theta is equal to 1 plus tan square theta. सो या ज्या आयडेंटिटीज आहेत त्या यूज करून तुम्हाला जी आता एक्झाम्पल आपण बघितले त्या प्रकारचे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करू शकता. ठीक आहे, समजलं? येस और नो? Yes, ma'am. Yes, Yes. ma'am. Yes, ma'am. ओके, कोण सांगेल मला साइन थीटा म्हणजे काय असतं, आणि हे थीटा म्हणजे जे काही कॉस थीटा, साइन थीटा, टॅन थीटा किंवा कॉट थीटा मी जे बोलली ते कोणत्या त्रिकोणाशी निगडीत असतं रे? कोणत्या त्रिकोणाच्या रिलेटेड या सगळ्या गोष्टी आहेत? कोण सांगेल? एनीबडी? जेव्हा आपला हा
ट्राय करा. ट्रायंगलच्या ट्रायंगलच्याच असतात, पण Right तो angle कोणत्या triangle. प्रकारचा असतो? 30, 60, Right 90. angle. डिग्री 30 डिग्री 90 डिग्री 60 डिग्री नाही, ते प्रत्येक वेळी राईट चेंज अँगल होत जातं, हो राईट ना? अँगल ट्रायंगल येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. जेव्हा राईट अँगल ट्रायंगल दिलेला असतो त्यावेळी जिथे काटकोन तयार होतो तो अँगल तिथे थीटा सोडून आहे. इतर दोन जे अँगल असतात तो तुम्ही थीटा कन्सिडर करू शकता. ओके, आणि त्यानुसार तुम्हाला साइन थीटा, कॉस थीटा आणि टॅन थीटा यांच्या व्हॅल्यू तुम्ही शोधू शकता. ज्यावेळी 90 असतो त्यावेळी दुसरा अँगल 30 असू शकतो आणि 60 पण असू शकतो, किंवा 60-30 असाही असू शकतो, किंवा 45-45 अँड 90 असं सुद्धा असू शकतो. म्हणजेच तुम्हाला साईनच्या व्हॅल्यू कोणकोणत्या शोधाव्या लागतात? साइन 0 अँगल, साइन 30 अँगल, साइन 60 अँगल, साइन 45 अँड साइन 45 90 अँगल, 90 and sin 90 also. Okay, understood? येस आणि त्या व्हॅल्यू कशा हो. काढायच्या माहितीये का तुम्हाला? व्हॅल्यू कशा काढायच्या? चार्ट 10th मध्ये होता. येस, चार्ट मध्ये असतात, त्या तुम्हाला लर्न करण्यासाठी असतात, पण त्या व्हॅल्यू ऍक्च्युअली कशा शोधल्या जातात हे तुम्हाला माहितीये का? म्हणजे साइन 0 याची व्हॅल्यू समजत काय असते? साइन 0 ची व्हॅल्यू सांगा. 0 साइन 0 ची 0 असते पक्का? येस मॅम 1. ओके, तर का असते 0? किंवा जर 1 असेल तर का 1 असते हे माहितीये का? नो मॅम ओके, तर त्यासाठी तुम्हाला साइन थीटा याची व्हॅल्यू कशी शोधतात हे तुमचा हा जो पहिला चॅप्टर आहे त्याच्या सुरुवातीला याची माहिती दिलेली आहे की साइन थीटा म्हणजे काय, कॉस थीटा म्हणजे काय, हायपोटेनियस म्हणजे काय, आणि टॅन थीटा कसा शोधायचा. टॅन थीटा जर व्हॅल्यू मिळाली तर त्याची रिव्हर्स व्हॅल्यू ही कॉट थीटा असते. म्हणजे समजा टॅन थीटा तुमचा 2 आहे तर कॉट थीटा हा येतो 1/2, म्हणजे त्याच्या फक्त न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर चेंज करायचा, मग तुम्हाला मिळणार कॉट थीटा. सेम तसंच तुम्हाला कोसेक आणि सेक याच्या बाबतीत सुद्धा आहे. साइन आणि कॉसच्या व्हॅल्यू जर तुम्ही चेंज केल्या, म्हणजे न्यूमरेटरला डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटरला न्यूमरेटर, तर तुम्हाला कोसेक आणि सेकच्या व्हॅल्यू सुद्धा मिळतात. तर जर तुम्हाला त्या व्हॅल्यू कशा काढायच्या हे समजत नसेल, एकदा रीड करा. जर नाही समजलं तर नेक्स्ट क्लासमध्ये मी एक्सप्लेन करते, आणि जे एक्झाम्पल आपण स्टार्ट केले होते आता लास्ट मध्ये ते आपण नेक्स्ट क्लासला कंटिन्यू करू. ओके, येस मॅम तर तुमचा Yes, ma'am. होमवर्क असा असेल की तुम्ही आयडेंटिटीज लर्न करा, आणि जे मी आता सांगितलं की साइन थीटा, कॉस थीटाच्या व्हॅल्यू कशा शोधायच्या असतात, जेव्हा अँगल चेंज होतात तेव्हा का व्हॅल्यू चेंज होतात हे रीड करा, आणि नेक्स्ट क्लासमध्ये मी तुम्हाला क्वेश्चन विचारेन. ओके येस मॅम ओके, चलो बाय बाय, गुड नाईट. बाय गुड नाईट मॅम गुड नाईट मॅम गुड मॉर्निंग